एका म्हशीने 7 लिटर दूध दिले. एका म्हशीने 7 लिटर दूध दिले. त्याची किंमत 1000 रुपये आहे. एका म्हशीने 7 लिटर दूध दिले. त्याची किंमत 1000 रुपये आहे. त्यापैकी 6 लिटर दूध 100 रुपये सरासरीने विकले. त्यापैकी 6 लिटर दूध 100 रुपये सरासरीने विकले. तर 7व्या म्हणजे 7 नंबरचं 1 लिटर जे उरलंय त्या 1 लिटर दुधाची, आता आपण तिथे म्हणू नाही शकत ना 7व्या लिटरची, जशी 7वी संख्या म्हणत होते आपण तसं. तुम्हाला समजलं ते 7 लिटर दूध एवढ्याचं आलं. त्यापैकी 6 लिटर दूध आपण काय सरासरीने विकलं 100च्या. तर त्या शेवटचं 1 लिटर जे दूध आहे त्याची किंमत किती, शेवटच्या 1 लिटर दुधाची असं म्हणून घ्या तिथं. म्हणजे तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करशाल तेव्हा समजेल शेवटच्या 1 लिटर दुधाची किंमत किती. त्याकरता हे गणित ज्याच्या त्याच दिवशी सुटले पाहिजे. सात लिटर किती रुपयाचं 1000 रुपयाचं. काय डेकोरेशन येईल 7 लिटर एकूण किंमत 1000 आलं. त्याच्यानंतर 6 लिटर गुणिले 100 गुणाकार येईल ना, एकूण सरासरी 100 असं म्हटलंय ना. मग 100 गुणिले 6 600. 1000 मायनस 600. शेवटचं जे 1 लिटर उरेल होतं ते 400 रुपये लिटरने गेलं. समजलं कोणाकोणाला समजलं. आता हे जे गणित आहे तुमची बुद्धीला चालना देत आहे. सरासरी काय राहते हे समजवतंय, समजून घ्या. नेक्स्ट 8 संख्यांची सरासरी 20 आहे. 8 संख्यांची सरासरी 20 आहे. 8 संख्यांची सरासरी 20 आहे. त्यापैकी पहिल्या 7 संख्यांची सरासरी 18 आहे. त्यापैकी पहिल्या 7 संख्यांची सरासरी किती सांगितली 17 आहे. 18 का 18 पहिली किती होती 20. तर 8वी संख्या कोणती. 8 संख्यांची सरासरी 20 आहे असं सांगितलं ना. त्यापैकी पहिल्या 7 संख्यांची सरासरी 18 आहे. तर 8वी संख्या कोणती. शाबास. गणित वाचायची सवय ठेवा. गणित वाचायचं पहिले. आपल्याला किती बी येत राहिलं तरी बी गणित वाचायचं. सरासरी कितनी आहे 18 आहे. तुझ्या 156 कस खाली होतोय. अरे गणित वाच रे बावड्या. मग कर वजा बाकी आता. 34. 8वी संख्या 34. सर कठीण टाकता सोपं टाकी दिलं. आता दोन्हींमध्ये सरासरी शब्द आहे ना. दोन्हींमध्ये सरासरी शब्द आहे ना. तर मग दोन्हींमध्ये गुणाकार करावा लागेल. नेक्स्ट 10 संख्यांची सरासरी. अबे 18 सांगितली.
इथून 18 केले आधी. तू गणित वाचत नाही बावड्या. 126 एवढे श्लोका चालताय तुम्ही आज दोघी जण. थंडी वाजते का तुम्हाला? 10 संख्यांची सरासरी 20 आहे. 10 संख्यांची सरासरी 20 आहे. त्यापैकी 9 संख्यांची सरासरी 20. हा पेंदेरो. त्यापैकी 9 संख्यांची सरासरी 15 असल्यास 10वी संख्या कोणती? काही नाही करायची. गणित वाचायचं पहिले, बाकीच्यांना पाहू द्यायचं पुढे. 10 संख्यांची सरासरी 20 आहे. त्यापैकी 9 संख्यांची सरासरी 15 असल्यास 10वी संख्या कोणती? मग सोडवायचं. दहा गुणिले 20 200 आणि 15 गुणिले 9 135. 200 मायनस 135 उत्तर 65. तिथे लिहायचं 10वी संख्या. लिहिलंय. बांध दाखव तिथं. 10वी संख्या कोणती आहे? 65. आली का? नेक्स्ट 5 मोबाईलांची एकूण किंमत 50,000 आहे. 5 मोबाईलांची एकूण किंमत 50,000 रुपये आहे. 5 मोबाईलांची एकूण किंमत 50,000 रुपये आहे. त्यापैकी 4 मोबाईलांची सरासरी किंमत 12,000 रुपये आहे. त्यापैकी 4 मोबाईलांची सरासरी किंमत 12,000 रुपये आहे. सरासरी किंमत 12,000 रुपये आहे. तर 5व्या मोबाईलची किंमत किती? तर 5व्या मोबाईलची किंमत किती? अजून एक 0 ठेव. 5,000 झाले. आरामशीर पहिले प्रश्न वाचून घ्यायचा आणि मग आपल्या स्टेप उचलायच्या. 5 मोबाईलांची एकूण किंमत 50,000. शाबास. त्यापैकी 4 मोबाईलांची सरासरी किंमत 12,000 रुपये आहे. शाबास. एकूण दिलेली आहे 50,000 आणि खाली दिलेली आहे सरासरी 12,000. 12 एक 12, 12 चौक 48, 48,000. म्हणजे 5 मोबाईल 50,000चे, त्याच्यापैकी 4 48,000चे. तर शेवटचा मोबाईल 2,000 रुपये. तो साधा असेल है ना, तो साधा असेल नोकियाचा. 5व्या मोबाईलची किंमत 2,000 रुपये. नेक्स्ट. आता मी एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी ऍडव्हान्स प्रश्न टाकणार आहे तिच्यात. हा घ्या. मोबाईलचं सगळ्यांचं बरोबर आलं पण. बाटली 10 बाटल्यांची एकूण किंमत. 10 बाटल्यांची पाण्याच्या बाटल्या द्या. 10 बाटल्यांची एकूण किंमत 3,000 रुपये आहे. 10 बाटल्यांची एकूण किंमत 3,000 रुपये आहे. शेंद्र्या असतो जास्त. त्यापैकी
त्यापैकी 8 बाटल्यांची एकूण किंमत, त्यापैकी 8 बाटल्यांची एकूण किंमत 2000 रुपये आहे. व्यवस्थित लिहा रे, ऍडव्हान्स प्रश्न बरं का. 10 बाटल्यांची एकूण किंमत 3000 रुपये व त्यापैकी 8 बाटल्यांची एकूण किंमत 2000 रुपये. तर उरलेल्या 2 बाटल्यांची सरासरी किंमत किती? तर उरलेल्या 2 बाटल्यांची सरासरी किंमत किती? आणि आता पाहू किती लोक मला उत्तर देतात. हातवरती करायचा. हा ऍडव्हान्स प्रश्न आहे सरासरी मधला. तीन, 4, 5, 6, 7. हा. उरलेल्या बाटल्या किती? 1000 भागिले बाटल्या 2 आहे ना, मग सरासरी कितीची बसली? बस समजलं तुम्हाला आता सरासरी. त्याच्यासाठी मला आजचा दिवस घालवणा पडला. म्हणजे काल तुम्हाला सरासरी समजलेली नव्हती, ती आज समजली. असंच येते. सरासरी आपल्याला वाटतो सोपा टॉपिक आहे, पण तो सोपा टॉपिक नाहीये. आता काय 5 मिनिटं बाकी आहे, तोच टॉपिक आपण कंटिन्यू करू. समजलं का? आता हे गणित मी एक्सप्लेन करतो म्हणजे बाकीच्यांना बी समजेन काय होतंय. कारण हे थोडस ऍडव्हान्स टाकलं ना, पण जर सरासरी शब्दाचं मिनिंग समजलं असेल तर समजेल. पाय लक्ष दे रे. 10 बाटल्या, त्यांचे काय होते रे भाऊ? एकूण किंमत 3000. एकूण किंमत आलं म्हणजे गुणाकाराचा विषय संपला, बरोबर का? त्यापैकी 8 बाटल्या, त्यांची बी एकूण किंमत आपल्याला गणितात दिली. किती रे? 2000. मग आता येळा माणूस बी सांगितलं. कोण? येळा. की बाटल्या किती उरले? बाटल्या किती उरले? 10 होत्या, त्यापैकी 8 आपल्याला भेटल्या. मग उरले किती? 2 बाटल्या उरल्या आहे. आणि पैसे किती उरले? 1000. 10 बाटल्या 3000च्या, त्यापैकी 8 बाटल्या 2000च्या. म्हणजे ह्या 2 बाटल्या कितीच्या रे? 1000 रुपयाच्या. 2 बाटल्या कितीच्या? पण त्याला असं विचारलं का त्याने? तो असं बोलला का? तर उरलेल्या 2 बाटल्यांची किंमत काढा. जर तो बोलला असता गाविका की त्या 2 बाटल्यांची किंमत काढा, तर 1000 दिला असता. पण तो काय बोलला? उरलेल्या 2 बाटल्यांची सरासरी काढा. सरासरी म्हणजे दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. 1000 भागिले 2. उत्तर किती? 500. जर 3 बाटल्या उरल्या असत्या तर 1000 भागिले 3 झाल्या. 4 बाटल्या उरल्या असत्या तर 1000 भागिले 4 झाले असते. सरासरी विचारत असताना जमेल. नेक्स्ट. एका व्यक्तीकडे 6 4 व्हीलर आहेत, तेव्हा 6 कार आहेत असं म्हणा. एका व्यक्तीकडे 6 कार आहेत. मग राहताना लोकांकडे बायकोची वेगळी, पोऱ्याची वेगळी, वारीची वेगळी, आजीची वेगळी, नातूची शाळा जायची वेगळी आणि त्याची स्वतःची वेगळी. एका व्यक्तीकडे 6 कार आहेत, त्यांची एकूण किंमत ₹10,00,000 आहेत. मग कार आहे ते का सायकल आहे? 200 रुपयाला भेटेल. कार आहे, त्यांची एकूण किंमत ₹10,00,000 आहेत. 10 वर किती झिरो? 5 झिरो. 10 वर किती झिरो? एकावर किती झिरो? 6. याच्यावर बी प्रश्न आलाय. कसा प्रश्न आला होता पा? आलाय की नाही रे आद्या? अरे आपा आलाय की नाही प्रश्न तुम्ही याच्यावर? मुंबईवर आलाय तो. 10,00,000 या संख्येमध्ये
10 वर किती शून्य आहेत? हा, अंडरलाईन किती वर? पहिले 10 लाख लिहू. 10 1 2 3 4 5 ही झाली 10 लाख अमाऊंट. 1 लाखावर 5 राहता. आता हे लिहिले 10 लाख अमाऊंट. 10 लाख या संख्येमध्ये, आता 10 लाख या संख्येमध्ये झाला. आणि खाली काय विचारतोय? 10 वर जे 10 सोडीसन किती आहे? समजतंय का? 10 वर किती आहे? 1 2 3 4 5. आता लोक काय करतात? 10 लाख लिहितात आणि मोजतात 0 1 पासून. 1 2 3 4 5. 10 लाख या संख्येमध्ये किती शून्य आहे? तर आपण लिहू 6. 10 लाख या संख्येमध्ये किती शून्य आहे? तेव्हा आपण लिहू 6. पण तो म्हटला 10 लाख या संख्येमध्ये 10 वर किती शून्य आहे? तर त्याचं उत्तर येईल. हा प्रश्न आहे बरं का पोलीस भरतीचा. हा, 1 करोडवर किती राहता? बाकीचे विचार करता 1 करोड आणि 100ची नोट नाही खिशात. अरे हो, खिशात नाही राहता किती देतं सांग? हा, 7 राहता भाऊ. पाठ पाहिजे ते. 1 करोड म्हणजे 7 शून्य. चला, लिहिला का प्रश्न आपण? काय काय लिहिलं? एका व्यक्तीकडे 6 कार आहेत. त्यांची एकूण किंमत 10 लाख रुपये. बस इथपर्यंत आले आपण. हा, त्यापैकी 4 कार सरासरी 1,50,000 रुपयाच्या आहेत. त्यापैकी 4 कार सरासरी 1,50,000 रुपये किमतीच्या आहेत. सरासरी 1,50,000 रुपये किमतीच्या आहेत. तर उरलेल्या कारांची सरासरी काढा. चुकलं नको पाहिजे बरं. एकूण कार किती? 6 कार. लिहा तिथे 6 कार बरोबर 10 लाख रुपये. त्यापैकी 6 पैकी 4 कार ची सरासरी किंमत. आला का रे सरासरी? मग 4 गुणिले